Hello dear students, today we are going to see history of English drama from 11th standard. Most important MCQs. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला MCQमध्ये एक तर मॅच द फॉलोइंग किंवा फिल इन द ब्लँक्स किंवा अक्युरन्स किंवा सिक्वेन्स असा क्वेश्चन जर येत असेल तर यासाठी कशा प्रकारे लक्षात ठेवायचं. जर मॅच द फॉलोइंग हा प्रश्न आलेला असेल तर या ठिकाणी एक क्वेश्चन दिलेला आहे. बघा त्यामध्ये गिव्ह एनी 2 एक्झाम्पल्स ऑफ ड्रामाज इच फ्रॉम एनी 4 पिरियड्स ऑफ हिस्ट्री. तर याचे 4 पिरियड्स कोणते असतात 4 पिरियड्स ऑफ हिस्ट्रीचे, तर ते ॲन्सरमध्ये बघा कसं दिलं आहे. फर्स्ट आहे मिडियल पिरियड, सेकंड आहे रिनायसन्स पिरियड, थर्ड आहे रेस्टोरेशन पिरियड, फोर्थ आहे व्हिक्टोरियन पिरियड. तर याचाच बदल तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये एक तर मॅच द फॉलोइंगमध्ये येऊ शकतो, ए ग्रुप बी ग्रुप. तर यामध्ये मिडियल पिरियड कोणता आहे ॲन्सर सहित दिलेला आहे. मिडियल पिरियड हा रॉबिनहूडचा पिरियड होता, एव्हरीमॅन. रिनायसन्स पिरियड हा रोमिओ अँड ज्युलिएट, डचेस ऑफ मल्फी. थर्ड दिलेला आहे रेस्टोरेशन पिरियड, हा कोणासाठी होता ऑल फॉर लव, द वे ऑफ द वर्ल्ड. अँड फोर्थ दिला आहे व्हिक्टोरियन पिरियड, द इम्पॉर्टन्स ऑफ बिंग अर्नेस्ट, अ डॉल्स हाऊस. तर अशा प्रकारचं तुम्हाला मॅच द फॉलोइंगमध्ये येईल. तर तुम्ही फक्त त्याचे ॲन्सर्स आणि ए ग्रुपमध्ये जे काही पिरियड्स लिहून आलेलं असेल त्या पिरियडला मॅचेस कसं होईल त्याबद्दल माहिती जाणून घ्यायची आणि त्याबद्दल उत्तर त्या ठिकाणी पुटअप करायचं आहे. ठीक आहे. नाव नेक्स्ट, व्हॉट इज हिस्ट्री ऑफ ड्रामा. हा हिस्ट्री ऑफ ड्रामा काय आहे नेमकं याविषयी तुम्ही काय करा विद्यार्थी मित्रांनो, रिसर जे काही मी व्हिडिओमध्ये देत आहे ते रिसर माहिती वाचून ठेवा, जेणेकरून तुम्हाला MCQमध्ये चॉईस ऑप्शन दिलेले असतात. तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या पर्यायामधून निवडता आला पाहिजे की जेणेकरून त्या ठिकाणी अचूक उत्तर कोणतं राहील ते सुद्धा तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारण्यात येईल, 2 MCQज असतील तर. ठीक आहे. लेट अस सी धिस व्हिडिओ.